Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. ठीक आहे. तर रेड बस सगळ्यांना ऍप्लिकेशन माहिती आहे? रेड बस बस बुकिंगचं ऍप्लिकेशन आहे. ओके. हे ऑलरेडी ऍप्लिकेशन प्रोडक्शन म्हणजे एंड युजर यूज करतोय. येस. ओके. पॉसिबल सिनारियोज काय आहे? आणखीन ते सिनारियोज मध्ये टेस्ट डेटा मेन्शन व्यवस्थित केलंय का? स्टेप्स व्यवस्थित आहे का? काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत का? आणखीन ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट व्यवस्थित आहे चेक करायचं. ओके. देन हे ऍप आहे की वेबसाइट आहे? दीपाली वेबसाइट मधून गेले बट ती लिंक तरी प्रॉपर नाही मिळाली. चेक करायची ती कॉपी पेस्ट केली मी HTTP ऍप. ओके. टेस्ट केस 001. येस. काय आयडेंटिफाय होते का बघा यामध्ये? कोणत्याही सिनारियोज मध्ये कोणती स्पेलिंग मिस्टेक आहे, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहे, और एखादा एक्स्ट्रा सिनारियो यामध्ये आणखीन ऍड केला असता आपण? चेक करा. विजिबल आहे सगळ्यांना की थोडं मोठी करू स्क्रीन? विजिबल टू ऑल? Yes, no? Yes, sir. Yes. Okay. Yes, sir. Check kara scenario to verify the red bus website or link. Priority high or low? High. Hi. Then prerequisite काय पाहिजे? First thing URL. Steps बघा. Steps. Open the Chrome browser. Expected result काय? Red bus website should be open. Okay. Then actual result? Red bus website is open. Okay. Open. Okay. And next scenario? To verify the home page of Red Bus application is open. Prerequisite? सर मला एक डाऊट होता. इथं वरती टेस्ट केस 1 मध्ये काय दिलंय की लिंक शुड बी ओपन आणि URL वगैरे, आणि खालची टेस्ट केस 2 मध्ये टू व्हेरीफाय द होम पेज ऑफ द रेड बस ऍप्लिकेशन. मग ऍप्लिकेशन असतील तर मग URL ची काय गरज आहे? ओके. तर ऍप्लिकेशनला काय लागतं फर्स्ट? URL आपण एंटर करतो पण ते प्ले स्टोर मध्ये जाऊन डायरेक्ट आपण डाउनलोड करत असतो ना. प्ले स्टोअरचे हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरचं आहे की URL वेब बेस आहे? Web base. वरती वेबसाईटचं दिलंय आणि खाली टेस्ट केस 2 आहे ती ऍप्लिकेशनची झाली. येस. म्हणजे एक्सपेक्टेड रिझल्ट मध्ये टेस्ट केस 1 मध्ये काय दिले? रेड बस वेबसाईट शुड बी ओपन, आणि खाली काय दिले? रेड बस ऍप्लिकेशन होम पेज शुड बी ओपन. वेबसाईट आणि इथे काय? ऍप्लिकेशन आहे. इथे काय पाहिजे मग? वेबसाईटच पाहिजे. वर जर वेबसाईट असेल तर इकडे पण वेबसाईट. सिनारियोज मध्ये काय चेंज आहे मला सांग. टू व्हेरीफाय to verify the home website of the home page is open or not. बाकीचे त्याच्यात टू व्हेरीफाय द होम पेज, कलर कॉम्बिनेशन अँड द all tabs are working or not, and is Sir, as per GUI of requirement. application. GUI सगळे टॅब्स requirement. आणि जर ऍप्लिकेशन असेल तर आपण ते क्रोम मध्ये ओपन नाही करणार. ओके. तर जनरली ऍप्लिकेशन पण म्हणतात आणि वेबसाईट पण म्हणतात. ओके, ठीक आहे. वेबसाईट ऍप्लिकेशन म्हणतात. मोबाईल बेस असतात ना त्याला अँड्रॉइड ऍप्लिकेशन म्हणतात. ओके, काय म्हणतात? अँड्रॉइड बरोबर डिफाईन आहे. ऍप्लिकेशन पण म्हणतात आणि वेबसाईट, बट तिथे डिफाईन केले का अँड्रॉइड ऍप्लिकेशन असं? ओके. अँड्रॉइड म्हणजे काय? मोबाईल बेस आहे की वेब बेस आहे? मोबाईल बेस. क्लिअर? ओके.
हॅलो सर, मला एक डाऊट होता सर. ऍक्च्युअल रिझल्ट मध्ये असं नाही होऊ शकत का की रेड बेस वेबसाईट इज ओपन सक्सेसफुली म्हणून? कारण इज ऍक्च्युअल रिझल्ट मध्ये इजच आहे ना. सक्सेसफुली म्हणतो का? सक्सेसफुली म्हणतोय. हा, सक्सेसफुली और ओपन काही लिहिलं तरी चालेल. एक्सपेक्टेड मध्ये काय पाहिजे? शुड पाहिजे, झालंच पाहिजे. पण ऍक्च्युअल मध्ये जो येईल तो लिहिणार ना आपण. तो पास असू दे म्हणजे जो किंवा फेल असू ओपन होईल तर मग आपण त्याला रेड बस वेबसाईट इज ओपन सक्सेसफुली दे, लिहू शकतो. इथे समज ओपनच झालं नाही, देन इज नॉट ओपन येईल ना मग. हो, देन काय असेल तो डिफेक्ट असेल. मग ते फेल होईल ना, टेस्ट केस फेल होईल. क्लिअर? येस सर. लिहू शकतो तू, बट इथे शुड पाहिजे आणि इथे जो रिझल्ट येते तो. आणि विच वन इज फर्स्ट, ऍक्च्युअल और एक्सपेक्टेड? एक्सपेक्टेड इज फर्स्ट. ओके. आणि ऍक्च्युअल जो काही रिझल्ट तुम्हाला सापडेल तो तुम्ही ऍक्च्युअल मध्ये मेन्शन करा. ओके. बट आपल्याला आता काय आयडेंटिफाय करायचंय? सिनारिओज पॉसिबल होतात का, देन टेस्ट डेटा व्यवस्थित मेन्शन केलंय का, स्पेलिंग मिस्टेक आहे का काही, ते चेक करायचं. जस्ट चेक करा. ड्युरिंग रिव्ह्यू तुम्ही सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करता, यामध्ये ऑब्झर्व करा. सर माझा एक डाऊट होता सर. ते टेस्ट केस स्टेप मध्ये सर ते ओपन क्रोम ब्राउझर लिहिले सर. तर आपण फक्त ओपन ब्राउझर लिहू शकत नाही का? म्हणजे ओनली स्पेसिफिक क्रोम ब्राउझर यूज करायचा? ओपन करता की ओपन करता, लॉन्च करता की ओपन करता? ओपन करतो. लॉन्च करता की ओपन करता? येस, लॉन्च जे करतो. URL आहे ना ते ओपन करण्यासाठी सर ब्राउझर ओपन क्रोम ब्राउझर लिहिले नाही सर. बॅकग्राऊंड नॉइज कोणाकडून आहे? कंटिन्युअसली. याच्यात जे टेस्ट केस स्टेप आहे ना सर, सेकंड नंबरची जी टेस्ट केस आहे त्याच्यामध्ये जी थर्ड नंबरची जी स्टेप टाकलेली ना ती टाकली नसली तरी चाललं असतं. याची जरूरत आहे का? नाही, मला तरी वाटतंय नाही, नाही, याची जरूरत नाही. करेक्ट. या स्टेप्सची जरूरत नाही. बाय डिफॉल्ट काय, पेज रिडायरेक्ट होतं, पेज ओपन होणारच. क्लिअर? देन हे ब्राउझरची स्टेप्स लिहायलाच पाहिजे. ओके. तुम्ही कशामध्ये URL टाकता? URL कुठे? ब्राउझर. सर आणि क्रोम ब्राउझर जे स्पेसिफिक जे ब्राउझर यूज केलेलं आहे ना सर, तर ते मोझिला वगैरे वापरलं तर नाही स्पेसिफिक सर ब्राउझरचं नाव जे मेन्शन केलेलं आहे ना ते स्पेसिफिक करायलाच नाही पाहिजे. फक्त ओपन ब्राउझर हवंय ना सर तिथं? ओपन ब्राउझर. येस, ठीक आहे, तसंही करू शकता. हे बघा, शेवटी हे स्किल बेस आहे. ठीक आहे. तर मी इथे स्मार्ट वर्क करेन. बघा मी काय सांगत होतो, क्रोम ब्राउझर. ओके. तुम्ही हा ब्राउझर यूज केलाय तर इथे तुम्ही लिहू शकता ब्राउझर, देन कोणता यूज केला. याचं मिनिंग काय? हे जे टेस्ट केसेस एक्झिक्यूट केले तुम्ही ते स्पेसिफिक ब्राउझर साठी केले, इथे लिहू शकता. येस, एक ब्राउझर, इथे ब्राउझर क्रोम ब्राउझर, ऑर एल्स ब्राउझर क्रोम आणि कॉमा मायक्रोसॉफ्ट एज. याचं मिनिंग काय? हे जे टेस्टिंग आहे ते कोणत्या ब्राउझरवरती करायचंय? दोनच ब्राउझरवरती करायचे, क्रोम और मायक्रोसॉफ्ट एज. मायक्रोसॉफ्ट. ओके. ओपन द ब्राउझर केलं तरी चालेल, बट इथे कन्सिडर काय करणार? कोणताही एक ब्राउझर यूज केलाय. ओके. फॉर एक्झाम्पल क्रोम ब्राउझर मध्ये चालते, ठीक आहे, अज्युम करा क्रोम ब्राउझर मध्ये चालते, बट तीच टेस्ट केस मायक्रोसॉफ्ट एज मध्ये चालत नाही. म्हणजेच काय, डिफेक्ट आहे की नाही? मी काय म्हणतोय, डिफेक्ट आहे की नाही? आहे. ओके. पण तुम्ही डिफेक्ट जेव्हा लॉक कराल त्यावेळी काय सांगाल? हा सिनारिओ कन्सिडर करा. डिफेक्ट लॉक करताय तुम्ही, डिफेक्टची एक समरी सिंगल लाईन सेंटेन्स मध्ये लिहिताय. येस, डिफेक्ट काय आहे त्याचं नाव देताय. काय द्याल तुम्ही नाव? Application not open in different browser. नो. डिफरंट ब्राउझर करणार की स्पेसिफिक ब्राउझर लिहिणार तुम्ही? Mozilla. माझा क्वेश्चनच काय होता? ओनली ब्राउझर. माझा क्वेश्चन काय ब्राउझर. ओके. रेड बस वेबसाइट इज नॉट. यस, काय सांगणार तुम्ही? ओपन Not open in
Microsoft Edge. मायक्रोसॉफ्ट एज युजरची रिक्वायरमेंट काय, 2 ब्राउझरला चालल्या पाहिजे, बट त्यामधले एका ब्राउझर मध्ये चालतोय, दुसऱ्या ब्राउझरला चालत नाही. म्हणजेच काय, तो ब्राउझर मध्ये चालत नाही, ते स्पेशली तुम्ही मेन्शन केलंय. त्या सिंगल सेंटेन्स मध्ये डेव्हलपरला समजते की नाही समजत तो डिफेक्ट आहे की नाही? म्हणजे इझिली समजतो की डिफेक्ट काय आहे, बरोबर. देन आणखीन एक स्टेप्स टू रिप्रोड्यूस सरांनी सांगितले तुम्हाला. स्टेप्स टू रिप्रोड्यूस डिस्क्रिप्शन बॉक्स असतो जिरामध्ये. येस, डिस्क्रिप्शन बॉक्स असतो का? हो सर. ओके, सो डिस्क्रिप्शन बॉक्स फर्स्ट काय आहे? फर्स्ट स्टेप्स टू रिप्रोड्यूस. स्टेप्स टू रिप्रोड्यूस जे काही स्टेप्स असतील, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4, स्टेप 5, या स्टेप्स. देन काय असतं? एक्सपेक्टेड रिझल्ट, देन ऍक्च्युअल रिझल्ट. इथे तुम्ही ब्राउझर पण स्पेसिफिक मेन्शन करू शकता. होऊ शकतं सर? एक्सपेक्टेड रिझल्ट, ऍक्च्युअल रिझल्ट, बट कोणत्या ब्राउझर मध्ये सापडलाय तो इथे ब्राउझर चालत नाही, तो ब्राउझर लिहू शकता तुम्ही इथे डिस्क्रिप्शन मध्ये. मिनिंगफुल होतं, डेव्हलपरला इथेच समजतं. ओके, या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. हे आता जो मी स्टेप्स टू रिप्रोड्यूस सांगितलं, हे कशामध्ये? जिरामध्ये. जिरामध्ये कशामध्ये? बग लॉक करताना स्टेप्स. ओके, देन स्टेप्स बघा. ही स्टेप्स लिहायची जरूरत होती का? स्टेप्स नसले तरी चालले असते. ठीक आहे, सॉरी, हे स्टेप्स इरेज करायचे. देन इथे बघा, रेड बस वेबसाइट शुड बी ओपन. इथे रेड बस ऍप्लिकेशन होमपेज शुड बी ओपन. इथे होमपेज, इथे काय पाहिजे करेक्शन आणखीन सांगा एक्सपेक्टेड रिझल्ट मध्ये. Homepage should be open is enough, I guess. बाकीचे All link tab and buttons. आपला गोल काय? गोल काय त्याप्रमाणे एक्सपेक्टेड. Homepage should be open. होमपेज शुड बी ओपन. होमपेज कोण ओपन करणार आहे? कोण ऍप्लिकेशन यूज करते हैं? User. येस, सिनारियोज लिहिताना इथे युजर पर्स्पेक्टिव्ह लिहू शकतो आपण. करेक्शन होऊ शकते की नाही होऊ शकत? येस. हे जे सिनारिओ बनवतो आपण, हे आपल्यासाठी बनवतो की एंड युजर पर्स्पेक्टिव्ह? End user. फॉर एक्झाम्पल निलेश एक टेस्टर आहे, सिनियर टेस्टर आहे. निलेश हे टेस्ट केसेस निकिताला हँड ओव्हर करतो आणि निकिताला म्हणतोय की ऍप्लिकेशन गो थ्रू कर, हे टेस्ट केसेस गो थ्रू कर. ठीक आहे, आणि ऍप्लिकेशन समजून घे. हे जर टेस्ट केसेस व्यवस्थित प्रिपेअर केले नसतील तर निकिताला समजेल का? ओके, इट शुड बी मिनिंगफुल. बरोबर, मिनिंगफुल पाहिजे, यामध्ये थोडे करेक्शन करायचे युजरच्या पर्स्पेक्टिव्ह. देन स्टेप्स बघा. स्टेप्स थर्ड टेस्ट केसेस. टेस्ट केस 3 मध्ये G आणि H कॉलम मध्ये सर्चचं स्पेलिंग चुकीचं आहे. सर्च रूट बसेस लिस्ट शुड बी ओपन. टेस्ट केसेस 3 मध्ये G आणि H कॉलम मध्ये सर्च रूटचं स्पेलिंग सर्च G आणि H इथे सर्च स्पेलिंग चुकले. हो, बाकीच्यांना आयडेंटिफाय होते स्पेलिंग मिस्टेक. येस. ओके, देन टेस्ट डेटा मेंटेन केले प्रॉपर. फ्रॉम टू या लोकेशन साठी टेस्ट केले. सर्च डेटा प्रॉपर फॉलो केलाय. येस. ओके, देन याच्यामध्ये निगेटिव्ह टेस्टिंग आणखीन काय करू शकता? इथे ना यांनी आधीच्या डेट्स घालून बघायचं. ओके, बट फर्स्ट फ्रॉम टू डेट हे आहे ना, जो फ्रॉम टू डेट और डेट या फील्ड बाय डिफॉल्ट असतात की ब्लँक असतात? ब्लँक ऍप्लिकेशन ओपन करेल त्या दिवशीची डेट असती बाय डिफॉल्ट. ओके, डेट फील्ड करंट घेते.
रेड बस कुठे डेट आहे? आहे नाही, पण ते कॅलेंडर ओपन केल्यावर आजची डेट. माझा सिनारिओ काय होता? याचा सिनारिओ काय बनवणार तुम्ही? ओके, याचा सिनारिओ सेपरेट बनतो की त्यामध्येच कव्हर होईल? जे हे पेज ओपन होतं ते या सगळ्या फील्ड्स ब्लँक पाहिजे, त्याचा सिनारिओ वेगळा होईल का नाही होईल? सिनारिओ ऍड करता आला असता? हा केलाय सिनारिओ ऍड दीपाली? ओके, सो ड्युरिंग टेस्ट केसेस रिव्ह्यू काय आयडेंटिफाय झाला? सिनारिओ इज मिसिंग. सिनारिओ मिसिंग आहे एक. ओके, सेकंड गोष्ट आणखी काय सापडले तुम्हाला? स्पेल. ओके, सेकंड गोष्ट आयडेंटिफाय झाले तुम्हाला? स्पेलिंग मिस्टेक. येस, सर्चचं स्पेलिंग चुकले. देन स्टेप्स बघा, स्टेप व्यवस्थित आहेत का? ओपन द क्रोम ब्राउझर, एंटर द URL, रेड बस होम पेज इज डिस्प्लेड, एंटर सोर्स सिटी नेम. बघा हे बरोबर आहे की नाही? सोर्स सिटीच्या ऐवजी सर ते डिपार्चर हवंय ना? डिपार्चर इथे काय नेम आहे? इथे बघा काय फ्रॉम टू. इथे काय मेन्शन केलंय? एंटर सोर्स सिटी नेम इन फ्रॉम टेक्स्ट बॉक्स. काय पाहिजे तिथे? सिलेक्ट सोर्स सिटी नेम. इथे सिलेक्ट करता येतं की टाइप करता येतं? टाइप करावं लागतं आधी. एंटर. इथे काय आहे? फ्रॉम सिटी नेम आहे. इथे फ्रॉम सिटी नेमच येईल का? एंटर फ्रॉम सिटी नेम. स्टेप नंबर 4. येस और नो गाइज? हॅलो. येस. येस. इथे करेक्शन करता येईल? देन फिफ्थ स्टेप. कसं करावं? येस. करेक्शन कसं तर करेक्शन नाही एंटर अँड सिलेक्ट. इथे बघा या सेंटेन्सच्या ठिकाणी या सेंटेन्सच्या ठिकाणी तुम्हाला दुसरं सेंटेन्स ऍड करता आलं असतं की नाही आलं असतं? इथे बघा एंटर सिटी नेम इन फ्रॉम टेक्स्ट बॉक्स. थोडं मिनिंगफुल वाटतं की नाही वाटत? हे जे आता राईट केलेलं आहे हे तुम्हाला मिनिंगफुल वाटतं की नाही वाटत? नाही वाटत, म्हणजे कन्फ्युज होते ना? तर इथे काय पाहिजे? इन फर्स्ट टेक्स्ट बॉक्स. एंटर सिटी नेम इन एंटर सोर्स सिटी नेम फॉर इन फर्स्ट टेक्स्ट बॉक्स. इथे बघा फ्रॉम लिहिले बघा इथे. फ्रॉम इथे दिसते. फ्रॉम. एंटर सिटी नेम इन. हे सोर्स आहे का डेस्टिनेशन आहे? सोर्स. ओके. देन डेस्टिनेशन चेक करा. सोर्स आणि डेस्टिनेशन हे सेम असले तर रिझल्ट येतो? नो. ओके. तो सिनारिओ चेक केलाय दीपाली? नेगेटिव्ह सिनारिओ केलाय? नाही केला, मिसिंग आहे. ओके, सिनारिओ मिसिंग आहे. स्टेप्स थोडे मिनिंगफुल पाहिजे. आणखी इथे बघा सर्च रूट बसेस लिस्ट शुड बी ओपन. करेक्ट आहे? सर्च रूट लिस्ट शुड बी डिस्प्लेड असं होऊ शकतं का? ओके, बट हे सर्च कोण चेक करता?
युजर काय लिहिणार तुम्ही इथे एक्सपेक्टेड मध्ये? युजर इज एबल User is able to open the open buses the list. Buses list. User is able to view search. Yes, user able to view View list of the buses. User is able to see the available buses. युजरच चेक करणार. Able to see the available buses. युजरच चेक करणार, बरोबर? yes. ओके, थोडे इथे करेक्शन. आणखीन सिनारिओज कोणते ऍड करता येईल? सर तिथं अजून एक नेगेटिव्ह सिनारिओ बनवू शकतो का? म्हणजे जी डेट आहे, आता समजा आपण 1 तारखेला ऍप्लिकेशन ओपन केलंय, तर आजचीच डेट टाकून बघायची. आज करंट आज सेकंड. हा, मग ती टाकून नेगेटिव्ह सिनारिओ बनवू शकतो का? या डेटला समजा या डेटला निगेटिव्ह सिनारिओ कधी होईल? जेव्हा ती बस निघून गेली टाइम. येस, म्हणजे ते विजिबल नाही झालं पाहिजे, बरोबर? हा, ते विजिबल नाही होत. आता 9 वाजते, ठीक आहे. 9 वाजताची बस विजिबल झाली पाहिजे का? नाही. बट हे कुठे रिक्वायरमेंट मध्ये मेन्शन केलं असेल की 15 मिनिटापूर्वी ती विजिबल नाही पाहिजे. ओके, इथे पण रिक्वायरमेंट असेल. फॉर एक्झाम्पल, आज अज्युम करा 2 तारीख आहे, सकाळी 9 वाजले, 10ची बस बघू शकतो रात्रीची. हो, ओके, तसं रिक्वायरमेंट मध्ये मेन्शन केलेलं असतं. निगेटिव्ह सिनारिओ होतो, पण त्या याच्यामध्ये रिक्वायरमेंट मध्ये क्लिअर मेन्शन केलं असतं की या टाइम नंतर ते विजिबल दिसलं नाही पाहिजे बस. ओके, क्लिअर? ओके, टेस्ट डेटा इथे गेट व्हेरीफाय प्रायव्हेट ट्रॅव्हल लिस्ट. याच्यामध्ये टेस्ट डेटाची जरूरत आहे का दीपाली? कुठे प्रायव्हेट ट्रॅव्हल लिस्ट कुठे बघू शकतो? आता ते फॉर्म आणि टू मध्ये आपण जर टाकलं ना, तर सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर सगळी लिस्ट यायला पाहिजे. म्हणजे NSRTC ची लिस्ट आणि प्रायव्हेट ट्रॅव्हल. या बसेस सगळ्या, ठीक आहे. याचा सिनारिओ काय होईल दीपाली? User is able to see all private travels. Yes. User able to see available seats. कुठे बघणार? प्रायव्हेट मध्ये की नॉन प्रायव्हेट बसेस मध्ये? इथे बघा, व्ह्यू सीट्स करते. लॉग इन, ठीक आहे. सीट्स दिसतात सगळ्यांना? येस. याचं मिनिंग काय? ते ऑक्युपाइड आहे. सिटिंग. ओके, सिटिंग. ओके. व्हाईट म्हणजे काय? हे अजून बुक आहेत का सीट? नाही. आणि या सीट बघा, ठीक आहे. इथे निगेटिव्ह सिनारिओ काय करणार? व्हाईट म्हणजे काय? तुम्हाला बुक करता येतात. जर या कलर वरती पण सिलेक्ट केल्यानंतर बुक होत असते, तर पॉसिबल आहे का ते सिनारिओ? ऑलरेडी बुक मध्ये आणखीन आपण बुक करायला गेलो, तर हा निगेटिव्ह सिनारिओ आहे की पॉझिटिव्ह सिनारिओ आहे? निगेटिव्ह. तर याचे पण सिनारिओ तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. एंड युजर पुढे आहे की म्हणजे आधी ती मी फक्त लिस्ट दिसायला. Let's go on mute again. ही सीट्स कोण बुक करू शकते? लेडीज. फिमेल सर. ओके, याचे कलर कॉम्बिनेशन मध्ये काहीतरी दिला असेल मिनिंग. येस, कधी कधी सिनियर सिटीजन पण असतात, बरोबर? रिझर्व असतात सीटा. बट हे कुठेतरी रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मध्ये मेन्शन केलं असेल की कलर जर बुक नसेल तर व्हाईट, बुक असेल तर हा कलर कोणता आहे? ग्रे. येस. आणि हा रिझर्व, हा कलर दिसतोय तुम्हाला? ब्राऊन. ओके, याचा पण सिनारिओ डिफरंट बनेल. याचे पण सिनारिओज बनतील. सिनारिओज पॉसिबल सगळेच करायचे आपल्याला.
ओके, देन नेक्स्ट सिनारिओ बघू. सिनारिओ चेक करा. हा, टू व्हेरीफाय डिटेल्स ऑफ, हे रॅप करता येतं माहिती आहे ना सगळ्यांना, रॅप टेक्स्ट करायचं. Yes. आणखीन काय मिसिंग आहे? फॉर्मॅटिंग. टू व्हेरीफाय डिटेल्स ऑफ प्रायव्हेट ट्रॅव्हल्स, या सगळ्या प्री रिक्विजिट आहेत. बट हे सिंगल लाईन पण लिहू शकता तुम्ही. प्री रिक्विजिट लिहू शकता, सिंगल लाईन लिहू शकता. या स्टेप्स इतक्या लाईनच्या पण जरूरत नाही, सिंगल लाईन पण लिहू शकता. इथे काय लिहिणार तुम्ही? याच्या आधी जी पेज पाहिजे तिथे लिहू शकता प्री रिक्विजिट. डिटेल स्टेप्स मध्ये तुम्ही लिहितायच, बट प्री रिक्विजिट मध्ये काय लिहिल त्याच्या आधी काय पाहिजे ते सिंगल लाईन पण इथे लिहू शकता और स्टेप्स पण लिहू शकता. पण तुम्हाला कोणते इझी जाते ते तुम्ही इथे लिहा. सिंगल लाईन पण लिहू शकता. ओके, देन एक्सपेक्टेड रिझल्ट. एक्सपेक्टेड रिझल्ट चेक करा. एक्सपेक्टेड रिझल्ट असा लिहून चालेल का? नेम ऑफ बस, टाइम, डेट, लोकेशन. नो सर. नाही, हे फार लेंदी झालं. येस, इथे काय लिहायला पाहिजे? हे बघा, मी युजर आहे अज्युम करा. Private travels list should be displayed. Yes. हे तुम्ही प्लेज वरती क्लिक करता ते तुम्हाला डिटेल्स दिसतात इथं. येस. येस. याला मिनिंगफुल काय लिहू शकाल तुम्ही सांगा? इन्फो ऑफ द ट्रॅव्हलर्स और पर्सनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशन आहे काही? म्हणजे डिटेल्स ऑफ बस. येस, ठीक आहे. डिटेल्स ऑफ बस आहे, लिहू शकता. सध्या आपल्याला हे असं लिहून चालेल का? असं ऍक्सेप्टेबल नाहीये. इथं आपल्याला जो गोल अचीव्ह करायचा आहे याचे डिटेल्स. ओके, याच्यामध्ये तुम्ही डिटेल्स लिहिले तरी चालेल, बट एक्सपेक्टेड मध्ये चालेल का? नाही. याच्या ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहिले चालेल की या गोष्टी विजिबल पाहिजे. इथे चालेल का? नाही. युजरला इथे काय दिसतात त्या गोष्टी लिहिल्या पाहिजे. सेम ऍक्च्युअल रिझल्ट. चेंज पाहिजे इथे? हे मिनिंगफुल वाटतं? नाही वाटत, बरोबर. इथे चेंजेस पाहिजे. तर मला सांगा, तुम्हाला जर इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला, सो तुम्ही जर सिनियर रिसोर्स आहात आणि तुम्ही ज्युनियरच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू करताय, सो व्हॉट यू चेक इन द टेस्ट केसेस रिव्ह्यू? येस, कोणकोणत्या गोष्टी आता तुम्हाला आयडेंटिफाय झाल्या? स्पेलिंग मिस्टेक, मिसिंग टेस्ट केस, alignment of the Formatting. Grammatical mistakes. Yes. Sometimes. आणखीन? Steps. What about the test data? काही वेळा टेस्ट डेटा प्रॉपर मेंटेन केला नसेल. येस, टेस्ट डेटा म्हणजे काय? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इनपुट्स. ओके, हू प्रिपेअर दिस टेस्ट डेटा? डेव्हलपर करतो की टेस्ट इंजिनियर? डेव्हलपर सांगतो का तुम्हाला हे इनपुट्स यूज कर आणि टेस्ट करून बघ? नाही. ओके, सो इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेंटेन द टेस्ट डेटा. तर टेस्ट केसेस रिव्ह्यू मध्ये आपण सिनारिओज पॉसिबल चेक करतो, नसतील तर ते कमेंट्स मध्ये पास करतो. देन टेस्ट डेटा प्रॉपर आहे की नाही चेक करतो. प्रायोरिटी चेक करतो. इथे प्रायोरिटी जर चुकीची असेल तर चालेल का? याला लो प्रायोरिटी दिली, बट होम पेजेस डिस्प्ले होत नाही, बट प्रायोरिटी
लो आहे, चालेल का ते? नॉट ऍक्सेप्टेबल. प्रायोरिटी पण चेक करा. देन स्टेप्स व्यवस्थित आहेत की नाही, स्पेलिंग मिस्टेक आहे की नाही. कधी कधी हे ओव्हरलॅप पण होतं, TC001 आणि इथे TC001. ही टेस्ट केसेस वेगळे, ही टेस्ट केसेस वेगळे, रिपिटेशन होऊ शकतं कधी कधी. हे फॉर एक्झाम्पल 100 टेस्ट केसेस लिहिताय तुम्ही आणि लिहिण्याच्या ह्याच्यात तुमच्याकडून मिस्टेक होऊ शकते अशी. ह्या पण गोष्टी, बट फोकस कशावरती? सिनारिओज काही असतील मिसिंग तर आपण ऍड करतो. ओके. ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्सचं मिनिंग काय? ट्रेस आउट. ओके. ट्रेस आउट जे रिक्वायरमेंट आपण ज्या टेस्ट केसेस प्रिपेअर केलेत परत एकदा ट्रेस आउट करतो. कशाशी कम्पेअर करतो? ज्या टेस्ट केसेस बनवले ते कशाशी कम्पेअर करतो? रिक्वायरमेंट. ओके. रिक्वायरमेंट ट्रेस आउट करतो आणि जे मिसिंग आहे परत ऍड करतो. ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. So tell me, when you update your test cases, what are the possible scenarios? When there is requirement from the client. When customer asks for the change in requirement, Okay. and in the while executing the test cases, testers can notice that some test cases are missing. Then we can add the test cases. Yes. And during and execution. Yes. During execution, if we found any new scenario, we can add it. Add. Okay. Yes. Ankin? After reviewing. Yes, after reviewing test cases. If any test cases missing there, then yes, we can update the test cases. Then Ankin scenario, in case of change request or modification, आपण टेस्ट केस अपडेट करतो. हे पॉसिबल वे. आणखीन तुम्हाला विचारलं की व्हॉट आर द फील्ड्स, व्हॉट आर द डिफरंट फील्ड्स यू यूज ड्युरिंग रायटिंग द टेस्ट केसेस. कोणकोणते फील्ड सांगणार तुम्ही? फील्ड्स, कॉलम्स और पॅरामीटर्स. यस. टेस्ट केस आयडी, टेस्ट सिनारिओ, प्रायोरिटी, प्री रिक्विसाइट, टेस्ट डेटा, टेस्ट केसेस टेस्ट, एक्सपेक्टेड रिझल्ट, ऍक्च्युअल रिझल्ट. जर ऍक्च्युअल रिझल्ट आधी एक्सपेक्टेड रिझल्ट नंतर सांगितला चालेल का? सिक्वेन्शियलीच फॉलो करायचे. आणि हे तुम्हाला करेक्ट आन्सर का सांगायचंय? कारण लास्ट 2-3 वर्षापासून तुम्ही ऍज अ टेस्ट इंजिनियर वर्क करताय. ओके. यू आर वर्किंग ऍज अ सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर. तर तुम्हाला ह्या गोष्टी माहितीच पाहिजे. जर तुम्हाला हा इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला त्यावेळी गडबडून जाऊ नका. उद्याचे जे मॉक्स असतील त्यामध्ये हे कॉलम्स पण तुम्हाला विचारतील. लक्षात राहील सगळ्यांना? ओके. येस सर. देन आणखीन एक टेस्ट केसेस बघू. मी बाकीच्यांचे पण सिनारिओ रिव्ह्यू करते. तर निगेटिव्ह सिनारिओज कुठे लिहायचे? पॉझिटिव्ह झाल्यानंतर सिक्वेन्शियली लिहू शकता. कधी कधी काय होतं, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही टेस्ट केसेस लिहिले, ठीक आहे, तर निगेटिव्ह इनपुट्स देऊन पण बघू शकता तुम्ही. जर निगेटिव्ह इनपुट्स देऊन बघितले आणि त्यामध्ये बग सापडला, फॉर एक्झाम्पल युजर एबल टू लॉग इन, हा सिनारिओ लिहिला तुम्ही विथ क्रेडेन्शियल्स, तर यामध्ये पॉझिटिव्ह पण करू शकता, निगेटिव्ह पण करू शकता. तुम्हाला जर निगेटिव्ह इनपुट्स मध्ये सापडले, ठीक आहे, निगेटिव्ह इनपुट्स मध्ये जे सापडले, तर तुम्ही त्याचा समरी लिहिणार डिफेक्ट लॉग करताना. देन डिस्क्रिप्शन मध्ये काय काय लिहिणार? डिस्क्रिप्शन मध्ये स्टेप्स, एक्सपेक्टेड रिझल्ट, ऍक्च्युअल रिझल्ट आणि जो टेस्ट डेटा यूज केलाय तो पण लिहू शकता तुम्ही. लिहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये. त्याचं मिनिंग काय होतं की डेव्हलपरला इझिली समजतं की याने कोणत्या कोणत्या गोष्टी यूज केल्या. हेच डेव्हलपर रिप्रोड्यूस करून बघेल आणि खरंच ऍक्सेप्टेबल असेल तरच ऍक्सेप्ट करेल. असं होतं का तुम्ही लॉग केला डिफेक्ट आणि डेव्हलपर ऍक्सेप्ट करतो लगेच? नाही. तुमचाच डिफेक्ट व्हॅलिड असेल असं होऊ शकतं का? नाही. ओके. तर पॉझिटिव्ह त्याही मेन्शन कराव्या लागतील ना निगेटिव्ह सिनारिओज पण? येस येस, निगेटिव्ह पण सिनारिओ मेन्शन करायचे, पॉझिटिव्ह पण करायचे. सिक्वेन्शियली तुम्हाला फॉलो करायचं. बट सध्या तुमची गडबड काय होते मी सांगतो. हे ऍप्लिकेशन फुल्ली डेव्हलप आहे. ओके, ऍप्लिकेशन फुल्ली डेव्हलप आहे. ऑर्गनायझेशन मध्ये असं असेल का? नो. ग्रॅज्युअली एक एक फीचर्स काहीतरी नवीन ऍड होतं. फॉर एक्झाम्पल पेटीएम मध्ये कोविडच्या सिच्युएशन मध्ये एक नवीन फीचर चालू होतं, आठवतंय सगळ्यांना? तुम्ही वॅक्सिन घेण्यासाठी लोकेट करू शकत होता की एरिया वाईज किती वॅक्सिन अवेलेबल आहेत. येस, ही रिक्वायरमेंट आधीपासून होती की नवीन आली होती?
न्यू अपडेशन आहे सर. म्हणजे काय, ऍप्लिकेशन ऑलरेडी प्रोडक्शन फेजला आहे, बट क्लायंटची काहीतरी रिक्वायरमेंट आली. ओके, ऑर एल्स तो प्रोजेक्ट स्क्रॅच पासून असू शकतो. स्क्रॅच म्हणजे काय, स्टार्ट पासून, झिरो लेवल पासून. पण तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट मध्ये जाता हे डिपेंड आहे. ओके, त्या प्रोजेक्ट वरती डिपेंड. स्क्रॅच पासून आहे, रनिंग फेज मध्ये. जर रनिंग फेज मध्ये असेल तर निकिता काय रेफर करणार तू? ऑलरेडी बनवलेले टेस्ट केसेस रेफर करणार ऍप्लिकेशन समजून घेण्यासाठी. येस सर. रनिंग मध्ये असेल तर ऑलरेडी रेफर करलेलं असतील तर. येस, आणि त्या रनिंग मध्येच काय येत असतात, सीआर पॉइंट्स पण येत असतात, चेंज रिक्वेस्ट पण येत असतात. आणि ज्या चेंज रिक्वेस्ट असतील त्याप्रमाणे तो अपडेट करत असतील तुझे टेस्ट केसेस. क्लिअर? येस. ओके. देन आणखीन एक टेस्ट केस अमृताची. ओके, टेस्ट केसेस बुक माय शो. चेक करा. थर्ड कॉलम टेस्ट केस प्रायोरिटी, टीई प्रायोरिटी है ना. टेस्ट केस अंडरस्कोर प्रायोरिटी टेस्ट केस आयडी मध्ये अंडरस्कोर मिसिंग आहे. आणखीन थर्ड कॉलम नेम टीसी प्रायोरिटी पाहिजे, टीई प्रायोरिटी. टेस्ट केस प्रायोरिटी. यस, टेस्ट केस सिनेरियो डिस्क्रिप्शन टायटल टायटल पण असू शकतो. येऊ शकतो. हे टायटल और दिले तिने, डिस्क्रिप्शन और टायटल. इथे कोणतं तरी एकच यूज करा. टेस्ट केस सिनारियोज यूज करा और डिस्क्रिप्शन और टायटल दिले, ऍक्सेप्टेबल आहे. देन बुक माय शोचं नाव असं असतं का? बुक माय शो हे पाहिजे स्पेस नसतं. बी कॅपिटल, देन ऑब्झर्व केले, एम कॅपिटल, एस कॅपिटल, असंच असतं नाव. एक ते रिक्वायरमेंट मध्ये मेन्शन केलेलं असतं, हे नेम असंच पाहिजे. मेन्शन केलेलं असेल की नसेल बुक माय शोचं नाव? मेन्शन असेल. असं आहे का प्रत्येक ब्राउझर मध्ये बुक माय शो वेगळ्याच नेमने मेन्शन डिस्प्ले होतं, स्मॉल लेटर्स मध्ये होतं का असं? नाही, तुम्हाला ऍज इट इज लिहायचं. देन सिनारिओ चेक करा. सिनारिओज आयडेंटिफाय होते. व्हेरीफायचं स्पेलिंग बघा, मला आयडेंटिफाय होते. मध्ये वाय राहिले सर. आणखीन दोन नंबरचा जो सिनारिओ असतो त्याच्यात टू user is able to see popular city. Yes. त्यानंतर to 4 number to verify the user is able to new movie. ID डी कॅपिटल. टेस्ट केस 3 मध्ये शूटचं स्पेलिंग चुकीचं आहे. शूटचं स्पेलिंग चुकलंय. येस. आणखीन टेस्ट केस 4 मध्ये पण एनेबलचं स्पेलिंग मिस्टेक आहे. येस. आणखीन सिनारिओज बघा. 5 मध्ये 3 पॉइंट कंटिन्यू झालाय. रजिस्टर शुड बी डिस्प्ले. सिनारिओज टेस्ट केसेस दोघांनी बनवलेत चांगले, फक्त थोडे करेक्शन आहेत, बट ते चुका होतातच सगळ्यांकडून. त्यासाठी टेस्ट केसेस राईट करायचं थांबवायचं आहे का आपल्याला?
करेक्शन करत राहायचं. ओके. ड्युरिंग रिव्ह्यू तुम्हाला आयडेंटिफाय होते, रिपीट त्याच गोष्टी होतात. एक तर सिनारिओज ऍड होतो, नाही तर स्पेलिंग मिस्टेक असते, हाय लो प्रायोरिटी, स्टेप्स काहीतरी मिसिंग असतील, और टेस्ट डेटा. समजते सगळ्यांना? येस सर. हो सर. रिक्विसाइट मध्ये तिसरं न्यू मूवी रजिस्ट्रेशन शुड बी डिस्प्लेड और अनेबल्ड. ओके. गॅप पाहिजे. ओके. हे सिंगल लाईन मध्ये पण लिहू शकता, मी जसं सांगितलं तसं. याच्या आधी कुठलं पेज पाहिजे लिहू शकता. येस. ओके. ह्या पण करेक्शन करा. डिटेल मध्ये स्टेप्स तुम्ही लिहिताच. दोन्ही ऑप्शन आहे, तुम्ही प्री रिक्विसाइड मध्ये या सगळ्या स्टेप्स पण लिहू शकता और अज्युम करून ते पण लिहू शकता, जे सिंगल लाईन तुम्हाला लिहायचं आहे. आणखीन पॉप्युलर सिटीज. बुक माय शो मध्ये तुम्ही शो टायमिंग बघताना पॉप्युलर सिटीज चेक करता का नेहमी? पॉप्युलर सिटी नाही, आपल्या सिटी मध्ये सर्च करतो ना आपण. येस. बाय डिफॉल्ट एक सिटी असते वरती, एकदा सिलेक्ट केल्यानंतर त्या सिटी रिलेटेडच दिसतील. हो. येस. और एक ऑटो सिलेक्ट नावाची फंक्शनॅलिटी असते, तुमचं लोकेशन कॅच करते ती. बट तुम्हाला ऑब्झर्व झाले काय मिस्टेक्स होतात मेजॉरिटी? हो सर. येस. तर तुम्ही थोडं टीम वर्क पण करा. टीम मध्ये एक्सेल शीट पाठवा. ओके. तर ही एक्सेल शीट पाठवू शकता इंडिव्हिज्युअली, और गुगलची एक एक्सेल शीट बनवता येते, माहिती आहे सगळ्यांना? गुगल मध्ये गुगल डॉक्स आठवत आहे? मी एक व्हिडिओ पण शेअर करतो, और तुम्ही युट्यूब करा, तिथे शेअर करता येते तुम्हाला. ईमेल आयडीला पर्टिक्युलर ईमेलला पाठवता येते आणि त्याला ऍक्सेस पण देता येतो. ऍक्सेस का? तुम्हाला एखादे टेस्ट केसेस फक्त रिव्ह्यू करायचे असेल, फक्त त्याला रीडचा ऍक्सेस देऊ शकतो. राईट म्हणजे काय, तो एडिट करून रिव्ह्यू कमेंट्स पण पास करू शकतो. बट इंटरनली रिव्ह्यू करा, टीम वर्क करा यामध्ये. आणि इंडिव्हिज्युअली मी जे टेस्ट केसेस बघेन त्याचे इंडिव्हिज्युअली फीडबॅक देईन तुम्हाला, बट त्याच्या आधी तुम्ही टेस्ट केसेस लिहा बाकीच्या. ओके. उद्या पण आपण एक दिवस टेस्ट केसेस रिव्ह्यू करू सगळ्यांची, बट तुम्ही आयडेंटिफाय करून सांगायचे आता की काय मिस्टेक्स आहे. चालेल? ओके सर.